आपल्याला माहिती आहे की गेल्या 4 वर्षापूर्वी गोकुळची निवडणूक झालेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ गटाच्या विरोधी आम्ही एक आघाडी केली होती आणि त्या आघाडीमध्ये 2 वर्षे विश्वासराव पाटलांनी चेअरमनपद बसवायचं, 2 वर्ष अरुणराव डोंगरे यांनी बसवायचं आणि 5व्या वर्षी सर्व नेते मंडळी बसवून आपण या निवडणूक काळामध्ये चेअरमनपद ठेवायचं असं ठरलेलं होतं. त्याप्रमाणे विश्वास पाटील यांनी राजीनामा दिला. अरुण डोंगरेंनी राजीनामा द्यावा म्हणून नेते मंडळींनी त्यांना बोलावून सांगितलं. त्यांनी सांगितलं की बाबा मी राजीनामा देतोय 15 तारखेला आणि त्यांनी अचानकपणानं भूमिका बदलली. वास्तविक आजपर्यंतचा त्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास असाच आहे. ते सातत्याने राजीनाम्याच्या वेळेला आजपर्यंत ते न देणं, त्यानंतर न्यायालयात जाणं अशा या गोष्टी करतायत. मी त्यांना आजही विनंती करेन की त्यांनी गोकुळ कोल्हापूर जिल्हा दूध संघाची जी घोडदौड आहे आमची, की राज्यात 1 नंबरला दूध संघ आपण आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत, त्यांनी आपला राजीनामा ठरलेल्या मुदतीमध्ये आता झालेली आहे त्यांनी द्यावा आणि चेअरमन कोण करायचं हे सगळे नेते मंडळी बसून आम्ही ठरवणार आहोत. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या चेअरमन पदाचा प्रश्न नाही, पण थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच मला राजीनामा देऊ नका म्हणून सांगितलं आहे, कारण महायुतीचा तिथं त्यांना हवा आहे. आता मला एक सांगा, मग मी महायुतीचा घटक आहे, मुख्यमंत्र्यांनी मला हे सांगितलं पाहिजे होतं की असं असं आहे, असं मला एक सांगा की तुम्ही गेल्यानंतर एकच भूमिका सांगितल्यानंतर त्यांना काय माहिती आहे यातलं? त्यांना काय माहिती नाही ना. आता मंगळवार बुधवार गुरुवार आम्ही 3 दिवस मुंबईमध्ये असतो. आम्ही कोण करणार आहोत हे त्यांना सांगू, त्यामुळे हा प्रश्न काही येणार नाही. साहेब, पण ज्या पद्धतीनं राज्यातले नेते ह्या गोकुळमध्ये लक्ष घालत आहेत, तर कुठेतरी गोकुळच्या सामान्य दूध उत्पादकांमध्ये चर्चा सुरू झाली आता की अशा पद्धतीने जर राज्यातले नेते यामध्ये लक्ष घालायला लागेल तर हे व्यवस्थित चालू राहील का? ते राजकीय चटला बाहेर ठेवून गोकुळमध्ये यावा अशा पद्धतीचे अनेक वेळा आपण बोललेला, मात्र आता मग आता आमची भूमिका तीच आहे. मी अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे किंवा सहकारामध्ये वास्तविक जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा बाजार समिती असेल किंवा आज गोकुळ असेल, हे राज्यांमध्ये 1 नंबरचं आहे. का चाललं आहे की आपण सर्व मिळून या संस्था चालवतो, यामध्ये राजकारण नाही, त्यामुळं अनिष्ट स्पर्धा नाही. आणि आता जी नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका निवडणूक आहेत, यामध्ये आपल्याला पक्षी राजकारण करायला वेळ आहे ना. आपण त्यामध्ये आपली ताकद दाखवू आणि युतीचे जास्तीत जास्त महापौर कसे निवडून येतील, जिल्हा परिषद अध्यक्ष जास्तीत जास्त कसे निवडून येतील, नगरपालिका कशा निवडून येतील, यामध्ये आपण युतीचे सगळे नेते म्हणजे लक्ष घालू. साहेब, आता महायुतीचा प्रश्न निर्माण आहे. आता तुम्ही शाहू विकास आघाडी म्हणून गोकुळमध्ये कार्यरत होता आजपर्यंत, पण अचानक महायुतीचा चेअरमन झाला पाहिजे असा विचार कसा काय पुढे आला? नाही, आता पुढं कसं आला हे तुम्हाला माहिती आहे. त्याला खुर्ची सोडवत नसल्यामुळे तो पुढं आला आहे. पण याच्या आधी असं पण झालं की महाविकास आघाडी असताना ज्यावेळी सत्ता आली त्याचवेळी राजकीय हस्तक्षेप सुरू झाला, अशा पद्धतीने टीका देखील या ठिकाणी महायुती अरुण डोंगरेंचं असं म्हणणं आहे की ह्या आधी देखील राजकीय हस्तक्षेप होत होता गोकुळमध्ये वरिष्ठ स्तरावरून, तो उघडपणे नव्हता, तो आता उघडपणे झाला, एवढंच त्यातला फरक आहे असं त्यांचं म्हणणं. नाही, गेल्या वर्षी कसं झालं, गेल्या 5 वर्षापूर्वी एका सत्तारूढ गटाच्या उलटं एक गट तयार झाला. त्यामध्ये मी आलो, राष्ट्रवादीचा, त्यानंतर काँग्रेस पार्टी आली, शिवसेनेचे आले आणि विरोधी कोण होते? विरोधी माधवराव महाडिक साहेब होते, PN पाटील तर ते तत्कालीन अध्यक्ष होते काँग्रेसचे, सत्यजित पाटला माजी काँग्रेस म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे होते, असे अनेक जण आले. त्यात काय गटावरच निवडणुका झाल्या ना. या एक शाहू गटात त्याचं काय मला आज काय नाव आठवत नाही, अशी निवडणूक झाली. पण सतेज पाटील गटाचा अध्यक्ष होऊ नये यासाठी कुठेतरी या वरिष्ठ स्तरावरून हस्तक्षेप केला जातोय असं देखील बोललं जातं. मी मुंबईमध्ये भेटल्यानंतर त्यांना सगळं समजावून सांगेन आणि
आमच्या संस्था चालवायचं झालं तर कशा पद्धतीनं त्या चालल्या पाहिजेत याची माहिती दी. मी अतिशय यामध्ये अनुभवी माणूस आहे. पण अरुण डोंगरे साहेबांना तुम्ही म्हटलं की सत्तेची हाव सुटत नाही किंवा ते कायम सत्तेमध्ये राहायच्या सावलीत प्रयत्न करत असतात, यासाठी ते सगळं आटापिटा करत असतात. पण गेल्या लोकसभा निवडणुकीपासून ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते, एकनाथ शिंदेंच्या, त्यावेळी मुख्यमंत्री होते. ते त्या घटनेकडे कसं पाहता आणि ते त्याची ही वाटचाल सुरू होती का? त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, त्याने आणि त्यांच्या चिरंजीवानी. आता शिंदे गटामध्ये कधी प्रवेश केल्याची मी काय बातमी ऐकली नाही. पण आज देखील आबाजी भेटले तुम्हाला, काय चर्चा झाली आहे नाही नाही हे बघा, आज संध्याकाळी आमचे सगळे नेते मंडळींना आज आम्ही फोन करून त्याची वेळ घेऊन आम्ही सगळे एकत्र बसणार आहोत. आता यावर काय मार्ग काढायचा? मुंबईमध्ये बैठक नाही, कोल्हापुरात होईल. आता आणखी एक प्रश्न, के.पी. पाटलांचा पक्षप्रवेश हा कधी नेमका ठरलेला आहे, तो कसा होता? 23 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 10-10:30 वाजता मुरगुडला कैलासवासी विश्वनाथराव पाटील अर्बन बँक जी आहे, मुरगुड बँक, त्यांचं मला वाटतं काहीतरी हिरक महोत्सव आहे. त्या हिरक महोत्सवाला उपस्थित राहून दुधंगा वेदंगा सहकारी साखर कारखाना बिदरीच्या डिस्टिलरी जी आहे त्याचं लोकार्पण कार्यक्रम आहे. ते लोकार्पण कार्यक्रम केल्यानंतर मुधाळ तिट्ट्याला के.पी. पाटलांचा असा एक भव्य प्रवेश होणार आहे. काल CM साहेबांनी सांगितलं की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढवणार, म्हणजे महायुती, आणि नंतर आम्ही एकत्र येणार, हा पर्याय योग्य वाटतो. ते नाही, माझंही मत तेच होतं ना. त्याने तसं म्हटले नाही. ते काय म्हटले, जिथे एकत्र होईल तिथं आम्ही एकत्र लढू. ज्यावेळा अनेक, आता 3 पक्ष असल्यामुळे अनेक जण इच्छुक असतील, त्या इच्छुक असले तर मग आम्ही मैत्रीपूर्ण लढती करू आणि त्यानंतर एकत्र येऊ आणि आम्ही महायुतीची सत्ता आणू, असं त्यांचं मत आहे. आणि माझं मत तेच करेक्ट.